भिवंडी तालुका आमने ग्राम पंचायत के वर्तमान उपसरपंच श्री अर्जुन जनार्दन दलवी को सर्व सम्मान्य ग्राम पंचायत सदस्यों की आपसी सहमति से दिया गया कार्यकाल पूरा होने पर उन्होंने अपने पद से इस्तीफा दे दिया। तो वही आगे हम आपको बता दें कि आमने ग्राम पंचायत में उप सरपंच पद की जगह रिक्त होने की वजह से आज दिनांक 10 जुलाई 2024 को उप सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी तथा सरपंच श्री विश्वपाल रामदास केने के अध्यक्षता में व ग्राम सेवक श्री हेमंत पस्टे के उपस्थिति में संपन्न हुआ, जहां बिन विरोध उप सरपंच पद पर श्रीमती स्वराज श्री किशोर पावशे को बिन विरोध चुना गया। सर्व सम्मानित ग्राम पंचायत सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना। तो वही नवनिर्वाचित उप सरपंच श्रीमती स्वराज श्री किशोर पावशे को महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के युवक सरचिटनीस वीरेंद्र दयानंद चोरघे, देवग्रुप फाउंडेशन के युवा अध्यक्ष अनुज देवा ढोले, शिव सैनिक अशोक पाटिल, शिवसेना युवक तालुका सचिव सचिन पाटिल के साथ साथ भारी संख्या में मान्यवर व सर्व सम्मानित ग्राम पंचायत सदस्य, कर्मचारी, नातेवाईक, मित्र मंडली तथा आमने गाँव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर नवनिर्वाचित उप सरपंच श्रीमती स्वराज श्री किशोर पावसे को शाल पुष्प देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वही नवनिर्वाचित उप सरपंच श्रीमती स्वराज श्री किशोर पावसे ने सभी लोगों का आभार माना। नमस्कार सर्वांना। आज आमने ग्रामपंचायतची उपसरपंच निवडणुकीची तारीख आहे। तर आज सकाळी नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा वेळ होता, सकाळी 11 ते 11:30। तर सदर वेळेत सौ राजश्री किशोर पावशे यांचं नामनिर्देशन पत्र वेळेत 11:15 विहित नमुन्यात सादर आलेलं आहे। सदर नामनिर्देशन पत्र अध्यासी अधिकारी तथा सरपंच श्री विश्वपाल रामदास केने यांनी छाननीअंती वैध ठरवलेलं आहे। आणि आज उपसरपंच निवडणुकीसाठी केवळ एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहे। त्यामुळे माननीय अध्यासी अधिकारी तथा सरपंच विश्वपाल रामदास केने यांच्या तर्फे सौ राजश्री किशोर पावशे या ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवडून आल्या असे मी जाहीर करतो। आज राजश्री पावशे यांची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचाली शुभेच्छा। तर राजश्री पावशे वेल एज्युकेटेड आहेत, म्हणजे सर्वच वेल एज्युकेटेड आहेत, त्याच्याबद्दल काय नाही। पण ते शिक्षिका आहेत तर त्यांना काय सांगायची गरज नाही, आणि ते पुढील काम चांगले करतील ही अपेक्षा करतो त्यांच्याकडून। मी जे आज उपसरपंचपदी नियुक्त झाले आहे याचं सर्व श्रेय पहिला तर माझे मिस्टर श्री किशोर पावशे, माझे सर्व वरिष्ठ मंडळी, ऑफकोर्स माननीय सरपंच साहेब आणि पूर्ण ग्रामस्थ मंडळ या सगळ्यांना देण्यात। तसं बघायला गेलं तर जेव्हापासून आमचे माननीय सरपंच साहेब हे पदी विराजमान झाले आहेत तेव्हापासून आमची विकास कामं चालूच आहेत आणि पुढेही आमचा प्रयत्न असेल की ती विकास कामं अजून वेगाने आम्ही पूर्ण करू। सुरुवात करते माननीय सरपंच साहेब यांचं सहकार्य नेहमी असलेला सपोर्ट मला, माझे सगळे सदस्य, माझी उपसरपंच, सर्व वरिष्ठ मंडळी, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, तसेच पूर्ण माझे नातेवाईक आणि ऑफकोर्स माझी फॅमिली, माहेरची पण आणि हे पण माझे दादा, सगळ्यांना मी माझे त्यांचे खूप खूप आभार। आज त्यांचा आशीर्वाद, त्यांचा पाठिंबा म्हणून मी आज इथे उभी आहे। गावकऱ्यांना हेच सांगेल की ह्या वेळेस तुम्ही जर बघाल पूर्ण ग्रामपंचायत कमिटी ही वेल एज्युकेटेड आहे आणि सगळे नेहमी तत्पर असतात कामांसाठी, पण कोणतेही काम करायला इव्हन सरपंच साहेब ते नेहमी काही सांगा ते रेडी असतात। पण गावकऱ्यांचं सहकार्य हे खूप गरजेचं आहे। कधी पॅनिक न होऊ, त्यांना पण वेळ द्या आणि त्यांना सहकार्य करा, जेणेकरून आपण सगळे मिळून गावाचा विकास करू शकतो।
राजश्री या आज आमणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विराजमान झाले आहेत. त्यांना त्यांच्या कारकिर्दीच्या भरपूर शुभेच्छा. पुढेही असे त्यांनी काम करत राहावं, उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत जावं आणि भविष्यात त्यांनी सरपंच पदासाठी प्रयत्न करावेत ही माझी त्यांच्याकडनं माझी शुभेच्छा त्यांना.